नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं BK अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर या व्हिडिओमध्ये आपण लुसेंट GK मधील सर्व प्रश्न पाहणार आहोत। तर परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरेल, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा प्रश्न पहिला, भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो? तर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सूर्य हा सर्वप्रथम उगवतो। पुढचा प्रश्न पहा, इन्सुलिन कोणत्या रोगाच्या उपचारात वापरले जाते? तर इन्सुलिन हे मधुमेह या रोगाच्या उपचारात वापरले जाते। पुढचा प्रश्न, बिहू कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर बिहू हा आसाम राज्याचा प्रसिद्ध लोकनृत्य आहे। पुढचा प्रश्न पहा, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व हे मुबलक प्रमाणात आढळते? तर आवळ्यात विटॅमिन C हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते। पुढचा प्रश्न, दिल्लीतील लाल किल्ला कोणी बांधला? तर मुघल सम्राट शाहजहानने दिल्लीतील लाल किल्ला बांधलेला आहे। पुढचा प्रश्न, जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे आदेश कोणत्या जनरलने दिले? तर मायकेल ओ डायर या जनरलने जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे आदेश दिले होते। पुढचा प्रश्न, नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था कोठे आहे? तर पटियाला या ठिकाणी नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था आहे। पुढचा प्रश्न बघा, भारत आणि अफगाणिस्तानमधील डुरंड रेषा केव्हा निश्चित करण्यात आली? तर 1896 मध्ये भारत आणि अफगाणिस्तानमधील डुरंड रेषा ही निश्चित करण्यात आली। पाहूयात पुढचा प्रश्न, कावेरी पाण्याचा वाद कोणत्या राज्यांमध्ये आहे? तर कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये कावेरी पाण्याचा वाद आहे। पुढचा प्रश्न बघा, न्यूमर बेटामुळे भारताचा कोणत्या देशाशी वाद आहे? तर न्यूमर बेटामुळे हा भारताचा बांगलादेश या देशाशी वाद आहे। पुढचा प्रश्न, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर गुजरात मधील कच्छ हा जिल्हा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे। पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचे जगात कोणते स्थान आहे? तर क्षेत्रफळाच्या बाबतीत भारत हा जगात 7व्या स्थानावर आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या बंदराला भारताचे प्रवेशद्वार म्हणतात? तर मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याला सर्वात लांब किनारा आहे? तर गुजरात राज्याला सर्वात लांब किनारा आहे। पुढचा प्रश्न बघा, झारखंड राज्याची स्थापना ही केव्हा झाली? तर 15 नोव्हेंबर 2000 रोजी झारखंड राज्याची स्थापना झाली। पुढचा प्रश्न, टिहरी धरण कोणत्या नद्यांच्या संगमावर आहे? तर भागीरथी आणि भिलंगणा या नद्यांच्या संगमावर टिहरी धरण आहे। पुढचा प्रश्न बघा, कोकण रेल्वे कोणत्या पर्वत घाटीतून जाते? तर कोकण रेल्वे ही पश्चिम घाटातून जाते। पुढचा प्रश्न, कोया जमाती कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश। पुढचा प्रश्न, सध्या संयुक्त राष्ट्र संघाचे किती देश सदस्य आहेत? तर 193। पुढचा प्रश्न बघा, कोणती पर्वतरांग सह्याद्री म्हणून ओळखली जाते? तर पश्चिम घाट ही पर्वतरांग सह्याद्री म्हणून ओळखली जाते। पुढचा प्रश्न पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील 3 मोठ्या राज्यांचा क्रम काय आहे? तर प्रथम क्रमांकावर आहे राजस्थान, दुसऱ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र। पुढचा प्रश्न, खरीप पीक कोणते आहे? तर ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, तीळ इत्यादी ही खरीप पिके आहेत। पुढचा प्रश्न पहा, खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर सांभर सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर आहे। पुढचा प्रश्न, गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा एकत्रित जलप्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो? तर गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा एकत्रित जलप्रवाह हा मेघना नदी या नावाने ओळखला जातो। पुढचा प्रश्न, गंगा नदीचे उगमस्थान कोणते? तर गंगोत्री उत्तराखंड। पुढचा प्रश्न, गुजरात आणि महाराष्ट्र ही नवीन राज्ये कधी झाली? तर 1 मे 1960 रोजी।
पुढचा प्रश्न पहा, भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहेत? तर श्रीमती सुचेता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न, छत्तीसगड राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1 नोव्हेंबर 2000 रोजी छत्तीसगड या राज्याची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, लोकसंख्येच्या बाबतीत भारताचे जगात कोणते स्थान आहे? तर लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न, जम्मू काश्मीरचा तो भाग जो चीनच्या ताब्यात आहे त्याला काय म्हणतात? तर जम्मू काश्मीरचा जो भाग चीनच्या ताब्यात आहे त्याला अक्साई चीन असं म्हणतात. पुढचा प्रश्न, डॉल्फिन नोज नावाच्या खडकाच्या मागे कोणते बंदर आहे? तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेशातलं. पुढचा प्रश्न, तेलंगणा राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 2 जून 2014 रोजी तेलंगणा या राज्याची स्थापना झाली. पुढचा प्रश्न बघा, दख्खनचे पठार कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दख्खनचे पठार आहे. पुढचा प्रश्न बघा, गंगा नदीची सर्वात महत्वाची उपनदी कोणती आहे? तर यमुना ही नदी गंगा नदीची सर्वात महत्वाची उपनदी आहे. पुढचा प्रश्न, दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर अन्नाईमुडी हे दक्षिण भारतातलं सर्वोच्च शिखर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न, दलदलीच्या आणि भरती ओहोटीच्या प्रदेशात आढळणाऱ्या जंगलांना काय म्हणतात? तर दलदलीच्या आणि भरती ओहोटीच्या प्रदेशात आढळणाऱ्या जंगलांना खारफुटीचे जंगल असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, जगात दूध उत्पादनात भारताचे स्थान काय आहे? तर जगात दूध उत्पादनात भारत हा प्रथम स्थानावर आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच युद्धस्थळ कोणतं आहे? तर सियाचीन ग्लेशियर हे जगातलं सर्वात उंच युद्धस्थळ आहे. पुढचा प्रश्न, नागालँड राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1 डिसेंबर 1963 मध्ये नागालँड राज्याची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, नाथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम मध्ये आहे नाथुला खिंड. पुढचा प्रश्न बघा, नाशिक आणि मुंबईला कोणता घाट जोडतो? तर थळ घाट हा नाशिक आणि मुंबई महामार्गाला जोडतो. पुढचा प्रश्न, सर्वात मोठा पशु मेळा कुठे भरतो? तर सोनपूर बिहार या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, 5 नद्यांची भूमी कोणत्या देशाला म्हणतात? तर पंजाब या राज्याला 5 नद्यांची भूमी असं म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, चीनच्या सीमारेषेला स्पर्श करणारी भारतीय राज्य कोणती आहेत? तर चीनच्या सीमारेषेला स्पर्श करणारी भारतातील राज्य अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम ही आहेत. पुढचा प्रश्न बघा, भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी ट्रेन कोणती आहे? तर समझौता आणि थार एक्सप्रेस या ट्रेन भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावतात. पुढचा प्रश्न, भारत आणि पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ लाईन केव्हा निश्चित करण्यात आली? तर 17 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ लाईन ही निश्चित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले एकमेव भारतीय कोण आहेत? तर अमर्त्य सेन हे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1929च्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवलेले आहे? तर जवाहरलाल नेहरू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, विधवा पुनर्विवाह कायदा 1856 मध्ये कोणाच्या प्रयत्नाने बनलेला आहे? तर ईश्वरचंद विद्यासागर यांच्या प्रयत्नाने 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगने प्रथमच भारताच्या फाळणीची मागणी केव्हा केली? तर 1940 मध्ये मुस्लिम लीगने प्रथमच भारताच्या फाळणीची मागणी केली होती. पाहूयात पुढचा प्रश्न, सेंट्रल असेंब्ली मध्ये बॉम्ब फेकण्यात भगत सिंग यांचा साथीदार कोण होता? तर बटुकेश्वर दत्त हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कॉमनवेल्थ हे मासिक कोणी प्रकाशित केले? तर ॲनी बेझंट यांनी
कॉमनवेल हे मासिक प्रकाशित केलेलं आहे? पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर ॲनी बेझंट या होत्या. पुढचा प्रश्न, शहीद ए आझम म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भगतसिंग यांना शहीद ए आझम म्हणून ओळखले जाते. पाहूयात पुढचा प्रश्न, कोणत्या योजनेमुळे भारताची फाळणी झाली? तर माउंट बॅटन योजनेमुळे भारताची फाळणी झाली. पुढचा प्रश्न बघा, बंगालची फाळणी केव्हा व कोणी केली? तर 1905 मध्ये गव्हर्नर लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली. पुढचा प्रश्न, भारतात किती उच्च न्यायालये आहेत? तर 25. पुढचा प्रश्न, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? तर पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर होते. पुढचा प्रश्न बघा, संविधान सभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न बघा, कुचिपुडी नृत्यशैली मुख्यतः कोणत्या राज्यातील असल्याचे मानले जाते? तर कुचिपुडी ही नृत्यशैली मुख्यतः आंध्र प्रदेशातील आहे. पुढचा प्रश्न, मोहिनी अट्टम नृत्यशैली प्रामुख्याने कोणत्या राज्यातील असल्याचे मानले जाते? तर केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, केसरचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर जम्मू आणि काश्मीर या राज्यात केसरचे सर्वाधिक उत्पादन होते. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला? तर दामोदर या नदीवर भारतातला पहिला बहुउद्देशीय प्रकल्प हा बांधण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर वोमेश चंद्र बॅनर्जी हे होते. पुढचा प्रश्न, गांधीजी कोणाला आपले राजकीय गुरु मानत होते? तर गोपाल कृष्ण गोखले यांना गांधीजी आपले राजकीय गुरु मानत होते. पुढचा प्रश्न, गुरमुखी लिपी कोणत्या शीख गुरुने सुरू केली? तर गुरु अंगद यांनी गुरमुखी लिपी ही सुरू केली होती. पुढचा प्रश्न, गुलामगिरी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते. पुढचा प्रश्न, लोधी घराण्याचे संस्थापक कोण होते? तर बेहलोल लोधी हे लोधी घराण्याचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी संविधान असे म्हणतात? तर 42व्या घटना दुरुस्तीला मिनी संविधान असे म्हणतात. पुढचा प्रश्न, होमिओपॅथीचे संस्थापक कोण होते? तर डॉक्टर हानिमान हे होमिओपॅथीचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न बघा, फळे पिकविण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? तर इथिलीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला महिना कोणता आहे? तर चैत्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजवतात? तर बासरी. पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असावे? तर 25 वर्ष इतके असावे. पुढचा प्रश्न, यक्षगान हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? तर यक्षगान हे कर्नाटक राज्यातील लोकनृत्य आहे. पुढचा प्रश्न बघा, मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांच्या सीमारेषा तयार करते? तर मॅकमोहन रेषा भारत आणि चीन या दोन देशांच्या सीमारेषा तयार करते. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे? तर जगातलं सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट हे नेपाळ या देशात आहे. बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण होते? तर नीलम संजीव रेड्डी हे बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती होते. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या नद्या सुंदरबन डेल्टा बनवतात? हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे. तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्या सुंदरबन डेल्टा बनवतात. पुढचा प्रश्न पहा, सिंधू संस्कृतीचे शहर कोणते आहे? तर लोथल हे शहर सिंधू संस्कृतीचं शहर आहे. पुढचा प्रश्न, भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली? तर बोधगया या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली. पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली। पुढचा प्रश्न पहा, भारतात मेट्रो मेन कोणाला म्हणतात? तर श्रीधरन यांना भारतात मेट्रो मेन असे म्हणतात। पुढचा प्रश्न, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते। पुढचा प्रश्न, कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? तर चीन या देशामध्ये कागदाचा शोध लागला। पुढचा प्रश्न बघा, गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? तर सिद्धार्थ असे होते। पुढचा प्रश्न, रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा होतो। पुढचा प्रश्न, पोंगल हा कोणत्या राज्यातील सण आहे? तर पोंगल हा तामिळनाडू राज्यातील सण आहे। पुढचा प्रश्न बघा, गिद्दा आणि भांगडा हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहेत? तर पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? तर जॉन लॉगी बेअर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावला आहे। पुढचा प्रश्न, भारताची पहिली महिला शासक कोण होती? तर रझिया सुलतान ही भारताची पहिली महिला शासक होती। पुढचा प्रश्न बघा, इन्कलाब जिंदाबादचा नारा कोणी दिला? तर भगतसिंग यांनी इन्कलाब जिंदाबादचा नारा दिला होता। पुढचा प्रश्न पहा, जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे घडले? हे 1919 ला अमृतसर या ठिकाणी घडले। पुढचा प्रश्न, 1939 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर 1939 ला काँग्रेस सोडल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली। पुढचा प्रश्न, पंजाब केसरी कोणाला म्हणतात? तर लाला लजपत राय यांना पंजाब केसरी असे म्हणतात। पाहूयात पुढचा प्रश्न, इसवी सन 1857च्या बंडात सर्वप्रथम बलिदान कोणी दिले? तर मंगल पांडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? तर मूळ शंकर असं स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव होतं। पुढचा प्रश्न बघा, वेदांकडे परत जा, गो बॅक टू वेदाज अशी घोषणा कोणी दिली? तर दयानंद सरस्वती यांनी। पुढचा प्रश्न, वास्को द गामा कोठे रहिवासी होता? तर पोर्तुगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। कोणता शीख गुरु शीख धर्माचा संस्थापक मानला जातो? तर गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात। पुढचा प्रश्न, कोणत्या महापुरुषाला आयर्न मॅन असे म्हणतात? तर सरदार पटेल यांना आयर्न मॅन असे म्हणतात। पुढचा प्रश्न, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली। संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष होते। पुढचा प्रश्न, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर दरवर्षी 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो। पुढचा प्रश्न बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणता आहे? तर गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातलं सर्वात लहान राज्य आहे। पुढचा प्रश्न, ओणम हा कोणत्या राज्यातला प्रसिद्ध सण आहे? तर ओणम हा केरळ इथला प्रसिद्ध सण आहे। पुढचा प्रश्न, दिल्ली ही भारताची राजधानी केव्हा झाली? तर 1911 साली दिल्ली ही भारताची राजधानी झाली। पुढचा प्रश्न, सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर शुक्र। पुढचा प्रश्न, आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरु हा आपल्या सूर्यमालेतला सर्वात मोठा ग्रह आहे। वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर नायट्रोजन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर ग्रीनलँड हे जगातलं सर्वात मोठं बेट आहे। पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते। पहा पुढचा प्रश्न, मानवी डोळ्यात वस्तूची प्रतिमा कोठे तयार होते?
तर डोळ्यातील पडदा म्हणजेच रेटिना या ठिकाणी मानवी डोळ्यातील वस्तूची प्रतिमा ही तयार होते. पुढचा प्रश्न, ध्वनीची तीव्रता कशात मोजली जाते? तर ध्वनीची तीव्रता डेसिबल मध्ये मोजली जाते. पुढचा प्रश्न बघा, गोबर गॅस मध्ये प्रामुख्याने काय आढळते? तर मिथेन. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मला मिळेलच असं कोणी म्हटलं? तर लोकमान्य टिळक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.